अरे बापरे, का हो कसा हा? का म्हणजे काय झालं जी? तू आता विचारूच नको मला जास्त, माझा डोकाच फिरल्यासारखा झालाय. बापा मी का केलो आता? काहून का झाला ते तर सांगा. हा का हो कसा बिल आलाय लाईनचा? किती कालाय? बो आलाय अंगभर. किती काला ते तर सांगा. 1700 रुपये आलाय. का हो कसा हा तुझा लाईन झाला ना? बापा एवढा कसा का? आपल्या घरी तर 2च तर लाईट आहेत. हो 2च लाईट आहेत. ते फ्रीज आहे, कूलर आहे, पंखे आहेत, मिक्सर आहे, ते वॉशिंग मशीन आहे. ते का ते हवेवरच चालत असतील. त्याला नाही लागे वीज वगैरे नाही लागे त्याला. ते हवेवरच पाण्यावरच चालत असतील सपा. अजी हो आहे जी, मला मान्य आहे. पण मी का आता एकटीच वापरतो का ते? ते आता वस्तू आहेत, आता त्याला पळ्यानच ठेवाल का? वापरायला नाही का? आणि का मी एकटीसाठी वापरतो का तुमच्यासाठी वापरतो ना? पण हा काव कसा बिल एवढा मोठा? का हो कसा म्हणजे तुझ्या पायाला एवढा मोठा? पाय हा माणूस किती म्हणावा, प्रत्येक गोष्ट माझ्यावरच आणून ठेवते. आता का मी एकटीसाठीच वापरत असेल का? हा माणूस का आता वापरतच नसेल का? किती म्हणावा. मग नाही तर का, तूच जास्त वापरतेस. कशी का? थांब ना, सांगतो तुला आता. सांगा ना तर मग. पाय, मी दिवसभर पंख्याचा वापर नाही झाला पाहिजे म्हणून त्या हॉटेलला जाऊन बसतो. किंवा त्या निंबाच्या खाली जाऊन गोष्टी करत बसतो तसा. सावलीमध्ये वारा घेत. आणि तू दिवसभर त्या पंख्यामध्येच राहतेस, उठच नाही ते. ठीक आहे ना, उद्यापासून मी पण आता घरच्या लाईट बंद ठेवतो दुपारी, आणि पंखे बंद ठेवतो, आणि त्या हॉटेलात येऊन बसतो त्या माणसामध्ये गोष्टी करत. ठीक आहे? किती म्हणावा हे बाय उरपाटी. हो उरपाटी साव मी. तुला हॉटेलला थोडीच जा म्हणता बसाले. बाहेर जा म्हणजे लाईट बीट पंखे बंद करून बाहेर जा, म्हणजे त्या कोणाच्या घरी वड्या टाकायला जावा, कोणत्या गोष्टी करायला जावा, कोणते पापडे टाकावा, आता कुरोड्या टाकायला जावा, म्हणजे टाइमपासही होते आणि घरचाही बिल वाचतं असं म्हणता मी. आणि तू उरपाट्या बोलत आहेस. तसे धंदे नको सांगा मला. मी नाही जात कोणाच्या वड्या टाकायला, पापड्यानं कुरोड्या टाकू लागाले. मला नाही येते धंदे करता. कोणते कामं करतेस मग घरी राहून? आणि ते उद्यापासून ते मिक्सर बंद कर बरं. तो मसाला बिसाला लाटायचा असेल तर त्या पाट्यावर लाटत जा, लक्षात आलं? आणि त्या बाजूच्या घरच्या बाया वगैरे त्याला तांदळाचा पीठ, आणि तो का तो अनारशाचा पीठ लागला, तो तिळगुळ हे ते मसाला तो त्या मिक्सरमध्ये करून द्यायचा नाही. फुकटचा येतात, लाडीगोडी लावतात आणि मस्त तयारी करून देतेस तू. वा 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 वा. आणि वीज कोणाचं जळते ना, बिल कोण भरते? नवरा आहे ना भराले, नवरा. असे धंदे बंद कर आणि तूही बंद कर, त्या पाट्यावर लाटत जा. मला नाही लाटता आहे मग त्या पाट्यावर सुट्यावर. मला नाही जमे ते कामं. नाही जमे तर शिक ना. केव्हा शिकशील? तिकडे 2 लेकराची माये होत झालीस तरी केव्हा शिकशील मग? आणि ते उद्यापासून ते कपडे बिपडे त्या वॉशिंग मशीनमध्ये धुणं बंद कर. त्या गोट्यावर धुत जा. ते किती बिल येते तुला माहिती आहे का? वॉशिंग मध्ये टाकतेस ते कपडे आणि घुरघुर घुरघुर बटन दाबला का चालू, घुरघुर घुरघुर बटन दाबला का चालू. का हो तुझा हा वीज जाळणं? ते बंद कर. उद्यापासून त्या गोट्यावर धुत जा कपडे, नाही तर त्या तळ्यावर जात जा धुवाले. समजली? हुटमाय मला नाही धुता येते कपडे त्या गोट्यावर. हो, आणि त्या उन्हामध्ये त्या तळ्यावर जा म्हणता मला. मी नाही जात त्या तळ्यावर, तेवढ्यावर तपणीमध्ये जात बसा तुम्ही. हो, म्हणजे आता उद्यापासून मी धुतो कपडे नाही का? आणि तू झोपतेस, कूलर लावून तू झोपत जा. ते कूलर बिलर बंद कर बरं उद्या. त्यांनी मजा झाली, खाली बास टाक ना, ते झोपत जा. थंडी हवा लागते बड्या छान 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 छान. आणि ते कूलर बिलर बंद कर. का हो कसा हा बिल? तुझ्यामुळेच हा बिल एवढा मोठा आला. माझ्यामुळे चला आता सपाच बंद करतो ना. खानाही बंद करायला लागेल म्हणजे खाण्याचाही वाचल. पाणी पिणं बंद करायला लागेल, चाय पिणं बंद करायला लागेल, सपाच बंद करायला लागेल, म्हणजे सपाच वाचल तुमचा, नाही का? आता जास्त उरपाट्या बोलू नको. मस्त तोंडाला तोंड द्यायला शिकली आहेस ना. आणि त्या फ्रीजचाही थंडा पाणी पिणं बंद कर बरं. त्या मडक्यातला बड्यापैकी थंडा जो पाणी आहे तो पेत जा. आता उन्हाळ्यात वगैरे तो ते फ्रीज वगैरे बंद कर आणि त्या मडक्यातलं पाणी पेत जा. आणि मलाही त्याचा देत जा. तिकडे बाहेरचा मी ढोट्यातला त्याचा पाणी पितो, बिल वाजला पाहिजे म्हणून, ते फ्रीज बंद राहिले पाहिजे म्हणून. आणि तुला येऊन जाऊन तो फ्रीजचा पाणी थंडा पाहिजे, थंडा. हो नाही पेत नाही पेत, तुमच्या फ्रीजचं नाही पेत थंडा पाणी. घ्या झालं. थंडा पाणी कायले मी पाणीच नाही पेत ना, उद्यापासून पाणीच नाही पेत. अशी हवाच पेतो आणि हवाच खाऊन जगतो. झाला समाधान तुमचा? पाय कशी बायको आहे. एक गोष्ट चांगली सांगायला गेला तर दुसरीच बोलते, एक सांगायला गेला तर दुसराच बोलते. आता का म्हणावा, कसा समजावून सांगावा इले? आणि पाहुणे का हो तू भरमसाठ बोलवतेस? 2 दिवस गेले का भाऊ येते तुझा, अजून 3 दिवस गेले का मायले बापाले, कोण का ते मग बहीण आली, मग चुलते ते मेवणे हे ते भाचे, का हो तुझा. आणि मग त्याला पंखा लागला, कूलर लागला, फ्रीजचा पाणी लागला, हे लागला ते लागला. काही खर्च बिर्च होते का नाही? उद्यापासून ते बोलवणे बंद कर बरं. हो ठीक आहे, नाही बोलवत ना मी. माझ्या भावाला नाही बोलवत, मायबापाला नाही बोलवत, बहिणीला नाही बोलवत, कोणाच नाही बोलवत. आता मीच जातो त्याच्या घरी आणि मीच राहतो 8-15 दिवस, 1-2 महिने मीच राहतो. मग पाहू ना, मग आता किती बिल येते आणि किती जारता आणि किती वाचवता तर पाहू मग. ठीक आहे? हो जा ना, हिंडतच राह. तुला धंदेच कोणते आहेत?
नाही येत ना, मला कोणतेच धंदे नाही आहेत. पक्की हिंडतो मी आता. 2-3 महिने येतच नाही मी. 1 महिना त्या बहिणीकडे राहील, 1 महिना त्या भावाच्या घरी राहील, अजून 1 महिना कुठेतरी जाईन इकडं तिकडं मैत्रिणीच्या घरी वगैरे. राहा तुम्ही एकटेच राहा आणि पाहू मग किती बिल येते ना, किती वाचवता, किती निंबाच्या खाली झोपता आणि किती वेळ त्या हॉटेलात राहता. तर पाहू ठीक आहे. हो, आणि मला रांधून कोण वाढल? बाबा तुम्हाला सगळंच करता येते ना, करा ना मग आता. करा आता, वाचवा किती वाचत आता. आतापासून जास्त चांगला वाचवाचा हे सांगत आहो तुले. बचत करायचा म्हणून सांगत आहो का वाईट सांगत आहो का मी? आणि तू गावाला येते तिथे जाण्याच्या गोष्टी करत आहेत. कर आपलं काम कर, मी बिल भरून येतो. उरपाट्या माणूस कोटचा. रात्रंदिवस ते टी व्ही पाहत राहते, मॅच पाहिल, IPL पाहिल, हे पाहिल ते पाहिल, आणि मले म्हणते, मले जारलन म्हणते. उरपाट्या कोटचा.